नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. हरियाणामध्ये महाराष्ट्रातली जवळपास 350 मुलं अडकलेली आहेत. हे सगळे शिकाऊ कामगार आहेत. मानेसरच्या मारुती कंपनीमध्ये हे सगळे शिकाऊ कामगार अडकलेले आहेत. राज्यातल्या कामगारांना आणण्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी दिलेलं आहे. अन्नधान्य संपल्यानं कामगारांचे या हाल होत आहेत. हरियाणामधल्या महाराष्ट्र मंडळ आहे, या महाराष्ट्र मंडळाने या मुलांसाठी, शिकाऊ कामगारांसाठी अन्नधान्य सुद्धा पोच केल्याची माहिती आपल्यापर्यंत महाराष्ट्र मंडळाचे एक सदस्य आहेत शांताराम उदागे यांनी दिलेली होती. या अगोदर सुद्धा आम्ही शहर नियोजन आयुक्त चंदीगडच्या मकरंद खेतमाळीस यांच्याशी सुद्धा संपर्क केला. त्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष घालून मुलांना लवकरात लवकर त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेले आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतशी बोलताना या मुलांना पहिल्यांदा तातडीनं त्यांच्या गरजा भागवल्या जातील, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केली जाईल आणि 1-2 दिवसामध्ये त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन दिलेलं आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काय आश्वासन दिलंय बघूया. आता जी माहिती आपल्याकडनं मिळाली आहे, खरं तर काल परवाच आता केंद्र सरकारने निर्णय दिलेला आहे की बाहेर राज्यातल्या लोकांना आणायचा आणि आम्ही आता महाराष्ट्र सरकार म्हणून आमच्या विभागाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आणण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करूच. मला 2 दिवस जरा आज उद्या सुट्टीचं बघतोय, आमच्या कंट्रोल रूमची जरा परिस्थिती असं बंद आहे कारण संपूर्ण सॅनिटायझेशन करायचं मंत्रालयाचं चाललं होतं. 4 दिवस त्याला मंत्रालय बंद केलं होतं, सील केलं होतं. पण आम्ही सगळे घरातून हे सगळं कोऑर्डिनेट करतो आहोत. मी आता तिथल्या सरकारशी, तिथल्या जिल्हाधिकारी आणि याच्याशी आमचे सगळे सचिव बोलतील आणि त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करायला मी सांगणार आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था. आणि पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांना कसं इकडे आणता येईल, त्यांची काय व्यवस्था करतील त्या संदर्भात नक्की निर्णय घेऊ आम्ही आणि मार्ग काढू. नाही, नक्कीच आपण म्हणताय त्या पद्धतीनं, कारण ज्या वेळेस लॉकडाऊनची घोषणा झाली त्या लॉकडाऊन नंतर त्या राज्यात असलेल्या मजुरांची व्यवस्था त्या सरकारने करावी असं ठरलेलं होतं. जर हे झालं नसेल तर नक्की दुर्दैवाचीच बाब आहे की एखाद्या राज्यात आपण त्यांना आपल्याला कामगार असतील त्या कामगाराच्या भरोश्यावरती उद्योग चालतो, उद्योगाच्या माध्यमातून राज्य सरकारला फायदा होतो, टॅक्स होतो आणि ही सगळी मजुरांची देवाणघेवाण सगळं राज्यभर देशभर चालत असते. परंतु अशा पद्धतीने त्यांना उपवासी ठेवून दुर्लक्ष करणं ही निश्चितचपणे मला वाटतं की दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्यांच्या व्यवस्थेसाठी आता मी स्वतः लक्ष घालून सगळ्या लोकांना कशी त्या ठिकाणी मदत पोहोचवता येईल आणि त्यांना परत यायचं असेल तर त्यांना काय काय मदत करून त्यांना आणता येईल, हे सगळ्या गोष्टी आता मी लक्ष घालतो. आपण बघितलं विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर चंदीगडचे शहर नियोजन आयुक्त मकरंद खेतमाळीस यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो काही वेळापूर्वी. त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घालून या शिकाऊ कामगार महाराष्ट्रातल्या सगळ्यांना जे हरियाणामध्ये अडकले त्यांना मदत केली जाईल तात्काळ असं आश्वासन दिलंय. नमस्कार. आत्ताच हा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला, फोन आला होता माझ्याकडे. तर जनरली आतापर्यंत असा कुठे प्रॉब्लेम झालेला नाही. काही मला महाराष्ट्रीयन लोकांचा असं काही संपर्क आला तुरंत त्यांची तिथून जाण्याची व्यवस्था असेल किंवा कुठल्याही प्रकारचं राशन किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असेल तर ती केली गेली आहे. आताही मी येथे ते जिल्हा प्रशासन आहे गुरगाव त्यांना हा मेसेज सांगितला आहे आणि माझ्या अंदाजाने प्रशासनाशी मी डिस्कस करणार आहे की अशा प्रकारचं होऊ नये, पूर्णतः त्याची काळजी घेतली जाईल. सध्या हरियाणामध्ये परिस्थिती, चंदीगडमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे, हरियाणामध्ये वेगळी आहे. हरियाणामध्ये जे काही प्रयत्न केले गेले, प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सिनियर ऑफिसर्स पाठवले गेले होते आणि प्रशासनाने पूर्णतः प्रयत्न करून अजूनही दिल्लीच्या जवळ असून आणि तिन्ही साईड दिल्ली भेटलेलं असून सुद्धा बरंचसं इथे कंट्रोलमध्ये आहे. इतक्या केसेस आमचे इथे अजून झालेले नाही आहेत. चंदीगडमध्ये थोड्या केसेस आहेत त्यामुळे तिथे अजून एक कंटेनमेंट झोन घोषित केलेला आहे, पण एकंदरीत कंट्रोलमध्ये आहेत. जसं नवीन गाईडलाईन्स आल्या तर इंडस्ट्रीज ओपन करणार सो दॅट हे वर्कर्सचा इश्यू जो आहे तो सॉल्व्ह. आज संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे बातमी येईल की त्यांना मदत पोहोचलेली आहे. बिलकुल.
यानंतर चंद्रपूर मधली एक महत्वाची बातमी आहे, कारण चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथून मजूर स्पेशल रेल्वे गाडी बिहार झारखंड या दिशेने रवाना होण्याच्या 12 तासांच्या आतच त्याचे वेगळे परिणाम दिसू लागलेले आहेत. कारण चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकाम स्थळी कामावर असलेले मजूर अचानक महामार्गावर येऊन आंदोलन करू लागले. इथलं बांधकाम 1.5 महिन्यांपासून बंद आहे. सुमारे 1500 कामगार मजूर अचानक हैदराबाद चंद्रपूर महामार्गावर आले आणि त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला मुभा द्या अशी मागणी या सगळ्या कामगारांनी केलेली आहे. ही चंद्रपूर मधली दृश्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर येथून मजूर स्पेशल रेल्वे गाडी जी आहे ती बिहार झारखंडला सोडण्यात आलेली आहे. मात्र या गाडीला सोडून 12 तासही झालेले नाही आहेत. मात्र त्याचे वेगळे परिणाम पाहायला मिळत आहेत.